15 जूनपासून राज्यातील शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. मात्र कळंब तालुक्यातील बोरगाव येथील एक शाळा आहे, ती गेल्या 16 दिवसापासून ही शाळेला कुलूपबंद शाळा आहे. त्याच्यामुळं जवळ पाहिलं तर जवळपास 100 ते 150 विद्यार्थ्यांचं हे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेला चक्क कुलूप लावलेलं आहे. त्याचं कारण काय, तर ही शाळा आता स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय. मी आता त्या शाळेच्या परिसरात आहे. बोरगाव येथील ही शाळा आहे. राजीव गांधी विद्यालय बोरगाव असं या शाळेचं नाव आहे. मात्र तब्बल 16 दिवसापासून या शाळेला कुलूप लावलेलं आहे आणि ही शाळा सुरू करावी यासाठी आता गावातील ग्रामस्थ असतील, विद्यार्थी असतील, यांनी तब्बल 16 दिवसापासून शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. अगदी हातामध्ये जी शाळेच्या टीसी आहेत त्या घेऊन हे सर्व जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्यासोबत पालक आहेत, विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. मला सांगा, नेमकं काय कारण आहे शाळा बंद आहे? शाळेचं कारण अद्याप कळलेलं नाही. आम्ही दरवर्षीप्रमाणे 15 जूनला शाळा ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस विद्यार्थी आमच्या या ठिकाणी आले, परंतु या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी घरी आले वापस. कारण का तर शाळेला कुलूप होतं. शाळेला कुलूप असण्याचं कारण माहिती नाही, परंतु शाळा आज 15 ते 20 दिवस झालं बंद आहे. शाळा सुरू होऊन 15-20 दिवस झाले तरी पण शाळेमध्ये आज विद्यार्थी आमच्या या ठिकाणी येतात, दररोज बसतात आणि घरी जातात. आज आमचं शेतकरी या ठिकाणी शेतमजूर आहे. शेतमजुराचे आम्ही बाहेर घालू शकत नसल्यामुळं या ठिकाणी जी शाळा आहे आम्हाला या ठिकाणीच असायला हवी. त्यामुळं आमच्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र आहेत. या गोष्टीला आमचे विद्यार्थी कधीही शिक्षण शिकू शकणार नाहीत आणि या गोष्टीला जबाबदार पूर्ण हे शाळा प्रशासन असेल. मला सांगा, कशामुळे शाळा बंद आहे नेमकं? मी या गावचा सरपंच अजय समुद्रे बरं का. 15 जूनला नियमानं शाळा चालू व्हायला पाहिजे होते, पण शाळा सुरू झाली नाही. विद्यार्थी शाळेत बसून होते. पालकांना समजली की अशी आपली शाळा बंद आहे, शाळा उघडली नाही. ही माहिती झाल्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव घेतला आणि शाळा पूर्ववत ताबडतोब चालू करावी असा एक ठराव एकमताने मंजूर करून घेतला. त्याचा प्रत आम्ही शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना दिलं. त्यांनी त्यावर कारवाई करून 24 तारखेला तात्पुरती स्थगिती दिली. त्या आज पावेपर्यंत त्या स्थगितीचं समोरनं काही उत्तर आलं नाही. ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान व्हायला लागलंय. 15 जूनपासून हे सर्व विद्यार्थी शाळेमध्ये येतात. 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत शाळेत बसतात. शाळेला कुलूप असल्यामुळे ते मैदानात बसतात. ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इतका त्रास व्हायला लागलाय, तरी पण शासनाला जाग ना गेली. याचं फार वाईट वाटतं. मला असं एक सांगावं वाटतं की असं म्हणावं वाटतं, शासन को मधुशाला को परमिशन देने के लिए वक्त है, लेकिन पाठशाला जो शुरू है वो बंद की है. हे सरकार की हम निंदा करते हैं. नक्कीच अगदी संतप्त भावना आहेत. मला सांगा, काय मागणी असणार आहे? गेल्या 15 दिवसापासून आपण या ठिकाणी आंदोलन करतो. शाळा लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. आज मुली आपण पाहताय मुलीची संख्या जास्त आहे, तरी पण त्यांच्या शिक्षणाची अडचण व्हायला लागलेली आहे. सगळे शेतकरी काय बाहेरगावी शिक्षण देऊ शकत नाहीत. पण गावात जी सोय झालेली होती चांगली होती, पण अचानक शाळा बंद झाल्यामुळं मुलींचा जास्त खास करून मुलीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कितवीला आहे तू? कधीपासून शाळा बंद आहे? 9वीला आहे आणि 15 जून पासून शाळा बंद झालेली आहे. मग काय दररोज तुम्ही आता काय नेमकं वाटतं? आमची शाळा सुरू करा. काय भावना आहेत नेमकं? ही आमची शाळा जी आहे ना ही चालू व्हावी हीच आमची भावना आहे. 15 जून पासून आम्ही शाळेत येतो, पण ही शाळेला कुलूप आहे. एकही शिक्षक या शाळेत येत नाही. टेशा हातात आहे तुमच्या, नेमकं कसं काय, कोणी दिलं ते टेशा तुम्हाला? तुम्ही काढायला गेलता का? नाही, आम्हाला माहित नाही की टेशा कोणी दिल्यात, कशा आल्या ते आम्हाला काही माहित नाही. फक्त आमच्या हातामध्ये आमचे जेव्हा पालक लातूरला गेले होते ना तेव्हा त्यांनी टेशा तिथल्या शिक्षका म्हणजे तिथल्या जे असेल ना त्यांनी टेशा आमच्या पालकाच्या हातात दिल्या. ती म्हणले होते की आमची शाळा चालू करा. ती म्हणले तुमची सोय लातूरला या शाळेमध्ये. आमचे पालक म्हणले आमची सोय होत नाही, म्हणजे आमची सोय होतच नाही दुसऱ्या शाळेमध्ये. आता आम्ही 10वीला आहोत. आता आम्ही अचानक कुठे जायचं? आता शाळा आम्ही 5वी पासून ह्या शाळेमध्ये शिकत होतो, मग आता आम्ही कुठे जायचं? अचानक 10वी आहे. मग ऍडमिशन घेतलं का नाही कुठे? नाही, ऍडमिशन कुठंच घेतलेलं नाही. टीसी आहे हातात. जर पाहिलं तर अगदी अनेक विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, शैक्षणिक प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत ते अद्यापपर्यंत त्यांनी कुठेही ऍडमिशन घेतलेलं नाही. त्यामुळं पालक आणि विद्यार्थी देखील संतप्त झालेले आहेत. जोपर्यंत ही शाळा सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा जो आहे ते आता पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेला पाहायला मिळतोय. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.